और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड शहरातील आद्य पत्रकार कैलासवासी भावी कांबळे यांची 86वी जयंती पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या वतीने एकत्रितपणाने महानगरपालिका भावी कांबळे पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारिता जागरूक व निर्भीड आहे। मी महाराष्ट्र राज्यात अनेक भागात फिरलो, तेथील पत्रकारिता आणि येथील पत्रकारितेत फरक आहे। येथील पत्रकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। यावेळी महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, यशवंत भोसले, प्रतापराव गुरव, देवेंद्र तायडे, राजन वडके, विवेक इनामदार, गोविंद देशपांडे, दादा आढाव, संतलाल यादव, अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते। यावेळी बाळासाहेब ढसाळ म्हणाले, पत्रकारिता टोचणारी असावी, भोकसणारी नसावी। सध्याच्या नवीन पत्रकारांना शिकण्यासारखे भरपूर आहे। यावेळी बापूसाहेब गोरे म्हणाले, मी भाग्यवान आहे, मला त्यांच्या हाताखाली 6 महिने काम करायला संधी मिळाली। ते खरोखरच सर्व गुण संपन्न आहेत। काकांनी पत्रकाराची एक आदर्श पिढी घडवली। या शहरातील राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असत। यशवंत भोसले म्हणाले, भावी कांबळे हे आमचे मार्गदर्शक असून पिंपरी येथे छोटेखानी वर्तमानपत्र चालू केले, त्यांचा वारसा नाना कांबळे यांनी पुढे चालू ठेवला आहे। यावेळी विलास जगताप, राजू गवते, विजय सोनावले यांनी भावी कांबळे यांच्याबद्दल विचार व्यक्त केले। कार्यक्रमास अमोल काकडे, विकास शिंदे, बाबू कांबळे, अनिल भालेराव, राम बनसोडे, देवा भालके, दिलीप देहाडे, राजश्री पवार, भाऊसाहेब अडागळे, मुझफ्फर इनामदार, विनय लोंढे, अशोक कोकणे, प्रीतम शहा, राजू वारभुवन, सीता जगताप, अशोक पारखे, बाबू प्रवीण कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना कांबळे यांनी केले, तर आभार प्रवीण शिर्के यांनी मानले। वडिलांचे स्नेही चिंचवड शहरामध्ये जे सामाजिक कार्याचे एक रंगोत्सव निर्माण करणारे आमचे प्रतापराव गुरव हे 2 शब्द भाविकाबद्दल। काळातील तांत्रिक विद्यापीठ होतं ते आमचे भावी कांबळे यांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय उपायुक्त जांभळे पाटील साहेब, आमचे सहकारी बाळासाहेब ढसाळजी, बापूसाहेब गोरे, त्याचप्रमाणे ताई आणि आमच्या कुटुंबातले सगळेच मंडळी कांबळे पाटील साहेब। फार म्हणजे इतिहास सांगितलं फार वेळ जाईल, थोडक्यात सांगतो की साधारण 1972-73 पासून भावी कांबळे पिंपरी गावात आले होते। त्यावर साधारण नगरपालिका होती, पाण्याची व्यवस्था नसायची। त्यांच्या चाळीजवळ 14 नळ म्हणून फेमस असायची। ज्याचा संजोग वगैरे राहतात त्याच्या अलीकडच्या बाजूला गावाच्या त्या एकच ठिकाणी पाण्याची व्यवस्था असायची आणि सगळं गाव त्या ठिकाणी पाणी भरायचं। तर ही मंडळी त्या तिथे नवीन सगळे चाळीत राहायला आले होते। म्हणजे त्या ठिकाणी राहायलाही अशी मंडळी होती म्हणजे विश्वाजी लाखाळ साहेब, पंचारिया, भावी कांबळे, म्हणजे अशी वेगवेगळ्या विचाराची मंडळी त्या ठिकाणी राहत असायची। आणि तिथून त्यांनी पहिलं जे ह्या पिंपरी चिंचवड शहरात पत्रक शहर पूर्वी सकाळचे आता बोडके साहेब हे ते सगळे पूर्वी सकाळचे असायचे, पण त्या पिंपरी चिंचवड शहरातलं एकमेव पत्रकार म्हणून एक अशा वर्तमानपत्र पवना समाचार माननीय भावी कांबळे यांनी छोट्या पायद्यात पण चालू केलं आणि आजपर्यंत ते जिवंत आहे। आणि त्यांचे अनेक सहकारी अशा पद्धतीचे होते की नवीन पत्रकाराला सांगायचं म्हणजे एक वेगळं विद्यापीठ का म्हटलं तुम्हाला मी सांगतो की एक बर्वे म्हणून असायचे त्यांचे मित्र, ते वैदिक गणिताचे असायचे। डॉक्टर निकम म्हणून होते, ते कम्युनिस्ट पक्षाचे विचारवंत। सुभान वैद्य असायचे, जमिनीच्या बद्दलचे सांगायचे। प्रतापराव अहिरराव हे वेगवेगळ्या पद्धतीच्या जुन्या मंदिराच्या बद्दलचे संशोधक होते। आणि सुदाम सातव हे समाजवादी विचाराचे असायचे, राष्ट्रसेवा दलाचे। म्हणजे ह्यांच्या रात्रभर मैफली चालायचे आणि त्या काळात आमच्या सारख्या तरुणाला तेव्हा ह्यांचं सगळं कमीत कमी रात्री 12, 1, 2 वाजल्या तरी ह्यांचं हे वेगवेगळ्या विषयावर टॉपिकवर वेगवेगळ्या चर्चा चालायची। आणि असे हे आम्हाला हे असे विचार आम्हाला मिळाले म्हणून आम्ही ह्या पिंपरी चिंचवड शहरात
एक वेगळ्या प्रकारचं एक सामाजिक संघटन किंवा एक वेगळं आम्ही निर्माण करू शकलो. आणि ती सगळी जी काही आम्हाला हे अशा या ठिकाणी उभा राहून बोलायला सुद्धा जी काही देण आहे ती भावींची आहे. अतिशय हालातून कष्टातून दिवस काढलेले होते आणि चांगलं सुद्धा त्यांना ऑफर आल्या होत्या. म्हणजे अण्णासाहेब मगर असतील, येणार शिंदे असतील, अशा मंडळीकडून. पण तरी सुद्धा त्यांची सर्वसामान्य परिस्थितीतून हे आपलं संपूर्ण कुटुंब, आज त्यांना 3 मुलं माझ्यासमोर, की नाना वगैरे सगळे माझ्यासमोर लहानचे मोठे झालेले. आणि कशी परिस्थिती म्हणजे आम्ही सुद्धा जाईल रात्री जर काहीतरी झालं तरी काय असले तरी रात्री 2 वाजता सुद्धा त्यांच्या आईला सांगायची की बाबा भजी करा, हे त्याच्या इतक्या रंगाला आहे. अशी ही परिस्थिती. आणि यांचं आणि जयंतराव टिळकांची यांचं फार हे होतं. ते पुण्याच्या शाळेतून कसब्यातून आणि नाट्याच्या बाबतीत मी त्याला फार अभिनयाचा वेळ असायचा. तर कांबळे आडनावामुळे बऱ्याच ठिकाणी गडबड व्हायची. बाळासाहेब तुम्ही मगाची म्हटला आहे. परंतु ज्यावेळेस मी मंडळ आयोगाची कामं करायला गेलो तर सगळ्या समाजात कांबळे आडनाव, सगळ्याच गायकवाडे, सगळेच त्याच्यामुळे ते काही अशी काही अडचण नाही. पण ते शेवटी आम्हाला जवळीक आणि अशा पद्धतीचे माणसं गेली. आता शेवटी वय झाल्यानंतर पानं पिकल्यानंतर गळून पडणारच आहेत. परंतु त्यांनी जे निर्माण केले आणि तीच परंपरा त्यांच्या मुलांनी चालू ठेवली, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांनी पुढे त्याच पद्धतीच्या सुना त्यांच्या हेच काम करतायत. आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे. त्यांनी अशाच पद्धतीने चालू ठेवावं एवढंच मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण थांबतो. मानव व्यासपीठ आणि बंधू भगिनी, पिंपरी आणि परिसर हा साधारणपणे 7 गावं होती. 7 गावांची पण पहिल्यांदा नगरपालिका झाली अण्णासाहेब मगरांच्या पुढाकाराने. आणि तेव्हापासून इथल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भावी कांबळेंनी सुरुवात केलेली होती. अख्खं कुटुंब स्वतःचा पेपर चालवत. ज्या काळात खेडे जोडून पेपर चालवायचा आणि छापायचा हे होतं, त्या काळात बाबू आणि नानापासून सगळे लोक ती सुद्धा काम करत होती. भावी कांबळेंच्या बहिणी सुद्धा ते काम करत होत्या घरात. असं सगळं त्यांचं होतं. पुढं महानगरपालिका झाली आणि इथल्या प्रश्नांसाठी, इथल्या लोकल गोष्टींसाठी भांडणारा, वाचा फोडणारा, सगळ्याशी संघर्ष करणारा माणूस म्हणजे भावी कांबळे होते. भावी कांबळेंचा माझा साधारण परिचय मी पुण्यात 78 साली विशाल सर्जरीत आलो तेव्हापासूनचा होता. नंतर मग मी प्रसिद्धी खात्यात नोकरीला लागल्यानंतर त्यांचा जास्त स्नेह झाला आणि तो आजही घरगोबाचा संबंध कायम टिकून राहिलेला आहे. त्याला कारण एकच आहे की तो माणूस माणसाला माणूस जोडणारा होता. एवढंच मी बोलतो आणि धन्यवाद. मित्र राजेंद्र गवते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवर. आज भावी कांबळे, जे आम्ही त्यांना काका म्हणत असू, नाना कांबळे आमचे 5वी ते 10वीचे वर्गमित्र. त्यामुळं आम्ही लहान असताना त्यांची पत्रकारिता आम्ही पाहिलेली आहे. पिंपरी चिंचवडचं माझ्या माहितीप्रमाणे आद्य दैनिक पवना समाचार आणि त्याचे आद्य संपादक आणि पत्रकारिता आणि पत्रकार याचं जे काही बाळकडू जे इतरांना मिळालं ते आदरणीय भावी कांबळेंकडून सगळ्यांना मिळालेले आहे. आणि त्यांची पत्रकार चळवळीमधली तळमळ आम्ही जवळ नानाच्या घरी नेहमी आम्ही जात असू, त्यामुळे ते आम्हाला जवळून पाहता आली. आणि अशा आद्य पत्रकाराच्या या आजच्या स्मृतिदिनी त्यांना माझ्याकडून गवते परिवाराकडून विनम्र अभिवादन. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, भावी कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आपण तर सर्व उपस्थित आहोत. भावी कांबळेंचं जे पहिल्यापासून जे कार्य आहे पत्रकार बहुरच्या याच्यात आता याच्यापर्यंत जे आणले त्यांनी, त्यांच्या नावामुळं नाना आहेत. नानांनी आतापर्यंत काय चिकाटी सोडलेली नाही. ते कोणावरती जरी अन्याय होत असेल तर ते पुढं पाऊल टाकतात आणि त्याला न्याय देण्याचा हा ठामपणे नाना विचार करतात. आणि
ठिकाणी त्यांना न्याय देतात। या ठिकाणी आमचे मित्र आहेत, दादा आढाव आहेत, नाना आहेत, जगताप आहे, सर्व मित्र, पत्रकार बंधू आणि बंधू। तर या ठिकाणी आपण नानांनी जे काम चाललेलं आहे, नानांना जो तुमचा पाठिंबा आहे, ते खरोखर नानांना ती एक शक्ती आहे तुमची, आणि तुमचा असाच पाठिंबा नानांच्या पाठीमागं असावा आणि हे पत्रकार भवन मोठ्या संख्येने आणि मोठी भरारी घ्यावं ही मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। विजय जगताप। आदरणीय काकांच्या 86व्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। काकांना आपण सर्वजण भावींना आपण सर्वजण काका म्हणायचो। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिलं दैनिक म्हणजे वृत्तपत्र सृष्टीचा या शहरातला प्रारंभ काकांनी पावना समाचारच्या माध्यमातून या ठिकाणी केला। काकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे या शहरामध्ये पत्रकारितेची खऱ्या अर्थाने जी मुहूर्तमेढ आणि सुरुवात केली। मला म्हणजे नंतर अनेक संदर्भाने काही गोष्टी समजल्या, त्यामध्ये या नगरीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर हे देखील काकांकडे मार्गदर्शन घ्यायचे। आणि त्यावेळेस अशी प्रथा होती की अण्णासाहेब मगर म्हणजे जेव्हा PCMT सुरू करण्याचा निर्णय सुरू झाला म्हणजे नगरपालिका काळात, तेव्हा काकांच्या घरी पदाधिकारी, पालिका प्रशासन आणि काही मंडळी जाऊन बसायचे। त्यात या शहरातल्या पत्रकारांचंही मत जनतेचा आरसा म्हणून त्या काळात घेतलं जायचं। आणि काकांनी अनेक चांगल्या सूचना पालिका प्रशासनाला, अण्णासाहेब मगरांना त्या काळात केल्या। आणि विशेष म्हणजे काकांचं वैशिष्ट्य म्हणजे काका नुसते पत्रकार नव्हते, तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। त्यांना गायन, संगीत, अभिनय, नाट्य यामध्ये फार रुची होती। विशेष म्हणजे काकांना ज्योतिषी शास्त्राचा फार मोठा अभ्यास होता। ग्रह, नक्षत्र याविषयी त्यांचं इतकं सखोल ज्ञान, म्हणजे पत्रकारितेव्यतिरिक्त त्यांचे काही जे अनेक पैलू होते त्यामध्ये त्यांचा हा एक भाग होता। काकांनी जे काही आज रोपटं लावलं, आज या शहरामध्ये आज त्यांच्या नावाने आज आपण या कक्षाला पण त्यांचं नाव दिलेलं आहे। मला 1-2 सूचना कराव्याशा वाटतात, ज्या आपल्या पत्रकार संघाने किंवा नानांच्या परिवाराने त्या जर अंमलात आणल्या तर ते फार बरं होईल। महाराष्ट्र शासनाचा ज्याप्रमाणे दर्पण पुरस्कार असतो, पुण्यामध्ये आमचे वरुणराज भिडेंच्या नावाने पण एक पत्रकारिता क्षेत्रातल्या चांगल्या लोकांना पुरस्कार दिला जातो। तसं भावी कांबळेंच्या नावाने जरी एखादा पुरस्कार सुरू केला तर अनेकांना त्याची उभारी मिळेल, प्रोत्साहन मिळेल। दुसरी गोष्ट, महापालिकाचा विस्तार आणि प्रचंड मोठा वाढलेला आहे। या महापालिकेच्या मार्फत जी काही कामं केली जातात, जे काही योजना आहेत, अनेक भव्य दिव्य प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांचा अभ्यास करण्यामध्ये थोडंसं पत्रकार देखील कमी पडतात असंही माझं निरीक्षण आहे। कारण अनेक अशी म्हणजे आजपर्यंत म्हणजे माझी जी काही टोटल माहिती आहे त्यामध्ये महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत 3,500 कोटी साहेब सल्लागारांवरच आपण गेलेले पैसे खर्च झालेले। मग हे नेमके सल्लागारांवर पैसे खर्च आवश्यक आहे का? पत्रकारांना सिव्हिलचंही ज्ञान असणं गरजेचं आहे, पत्रकारांना टाउन प्लॅनिंगचंही फार सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे। तर त्यासाठी भावी कांबळेच्या नावाने एक सातत्याने पत्रकारांसाठी एक अभ्यास वर्ग सुरू करावेत, जेणेकरून पत्रकार हा समाजाचा आरसा म्हटला जातो, परंतु त्या आरशा बघण्यासाठी त्याला जर स्वतःचा चेहरा दिसत नसेल तर मग त्याची मला वाटतं ती खंत वाटते। तर अशा प्रकारे अभ्यास वर्ग असेल, त्यांच्या नावाने पुरस्कार असेल आणि ह्या जर काही गोष्टी सुरू झाल्या तर ते निश्चित आवडेल। आणि काकांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय काका आणि माझे पत्रकार बंधू, आताच विजयने बोलताना उल्लेख केला की काका हे कसं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि काही गोष्टी त्यांनी उल्लेख केला की ज्या माझ्याही मनामध्ये रुंजत होत्या। आणि त्यामध्ये जसं काका म्हटलं की पूर्वी
आम्ही जरी पुण्यातल्या वर्तमानपत्रातले पत्रकार म्हणून यायला आलो, पत्रकारिता करायला आलो, तरी सुरुवातीला सगळ्यात महत्वाचा सोर्स कोण असेल कुठल्याही क्षेत्रातलं पिंपरी चिंचवड म्हटलं तर काका असं होतं. आणि काही जरी घडलं तरी काका हेच खरं माहिती मिळणार अशी परिस्थिती होती. आणि त्यांच्यामुळं तत्कालीन पत्रकारांना राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, इकडच्या पिंपरी परिस्थिती सगळी ओळख होत होती आणि माहिती झाली. आणि त्यातून पुढे आम्ही सुद्धा घडत गेलो. दुसरा उल्लेख जो झाला की पत्रकारांच्या अभ्यासाचा, आता एकूणच कालानुरूप जो बदल झाला पत्रकारितेमध्ये तो होणं अपेक्षित आहे हे बरोबर आहे. परंतु विजयनी जी खंत व्यक्त केली की पत्रकार कमी पडतो हे वास्तव आहे, हे आपण मान्य करायला पाहिजे. आपण आता डिजिटल पत्रकारिता करतो आहोत, परंतु आपण जर का चांगल्या नकारात्मक गोष्टी मांडत असता सकारात्मक गोष्टीही मांडणं पुढे आणणं. कारण साहेबांना माहिती नसेल पण मी 3 वर्ष पालिकेचा PRO होतो. तर पालिकेच्या जे उपक्रम असतात तेही आवर्जून पुढे आले पाहिजेत, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्या ठिकाणी जाऊन भेटलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आता आपण व्हॉट्सअप पत्रकारिता ही खूप वाढलेली आहे. मला क्षमा करा मी बोलतोय एवढं स्पष्ट म्हणून, आपण पत्रकार मित्र असल्यामुळे मी बोलतोय. ते काही स्वरूपात गरजेचं असलं तरी शोध पत्रकारिता ही निश्चितच कमी झाली आहे आणि ते आपल्याला आगामी पत्रकारितेच्या दृष्टीने मारक आहे. आपण याचा अभ्यास वर्गाचा उल्लेख झाला. अभ्यास वर्ग आयोजित केला तर पत्रकारांनी उपस्थित राहणं हे खूप मोठं आपल्यासमोर आव्हान असेल. त्यामुळे कुठलेही कमीपणा न बाळगता जर का असे काही उपक्रम सुरू केले तर आपण त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला तर आम्ही जी पूर्वी काम केलेली सहकारी आहोत ते आम्ही निश्चित सहकार्य करायला तयार आहोत. महापालिकेलाही सहकार्य करायला तयार आहोत. अनेक विषय असे आहेत की पत्रकार आणि महापालिके म्हणून आपण यापूर्वी सुद्धा अनेक चांगले यशस्वी उपक्रम राबवले आहेत. आगामी काळात ते राबवू आणि याचं शेवटी अंतिम जो काही हे असेल ते पिंपरी चिंचवड शहराचं म्हणजे स्मार्ट सिटी आपण म्हणतो. मग परत आता इथं खरं स्मार्ट आहे का, आता खरं स्मार्ट आहे का हे पत्रकारांनी बघायला पाहिजे. आणि जर का पालिका म्हणत असेल की स्मार्ट आहे तर त्यांनी पण ते सिद्ध करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण जोडून काम केलं तर खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड हे शहर आपण पूर्वी म्हणायचो की आशियातली श्रीमंत महापालिका, तर आता पुन्हा एकदा ही श्रीमंत महापालिका आणि स्मार्ट सिटी व्हावी यासाठी आपण सगळे म्हणून प्रयत्न करावी. आणि या संदर्भात काकांनी जे आपलं काही इकडे पिंपरीमध्ये रोपटं लावले ते कसं भरेल यासाठी आपण सगळे म्हणून प्रयत्न करू. सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. विजय सोनवणे सर. सन्माननीय व्यासपीठ, सर्व पत्रकार बंधू, सर्वप्रथम मी भावी कांबळे यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना परत एकदा पुनश्च आभार मानतो. खरं तर भावी कांबळ्यांचं कार्य हे खूप उदात्त काम आहे. कारण त्या काळात एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत भावी कांबळ्यांनी काम केलं आणि प्रतिकूल परिस्थिती असताना लोक एकत्र आणणं आणि नागरिकांचे प्रश्न समस्या सोडवणे हे फार जिकरीचं काम होतं. म्हणून भावी कांबळे यांच्याकडे हे सगळं कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व हे सगळ्या गोष्टी असल्यामुळं ते शक्य झालं. खरं तर आज त्यांचे पायिक म्हणून आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत या पालिकेमध्ये आपण काम करत आहोत. काम करत असताना मी सल्ला देणार नाही, पण सगळं जे आज आपण म्हणतो पत्रकार एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या चौथा स्तंभ असताना आपण मतं वेगळी असते, प्रत्येकाचं मत वेगळं असतं, पण मनं वेगळी होऊ देऊ नये. कारण प्रजेपर्यंत जो पत्रकार आहे, सरकार, प्रशासन आणि प्रजा यांच्यातला मधला जो दुवा आहे तो पत्रकार आहे. आणि हे काम करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी. आपली मतं जरी वेगळी असतील पण मनं वेगळी होऊ देऊ नये. कारण मनं एक असतील आणि मनाचे असे गट तयार झाले, मन आणि गट तयार झाले तर एक मनगट सशक्त होतं. आणि हे सशक्त मनगट समाजाला किंवा कुठल्याही एका स्त्रोतामध्ये खूप मोठं यशस्वी काम करू शकतं. एवढीच माझी इच्छा व्यक्त करतोय. भावी कांबळेबद्दल सगळेजण बोललेत. विजय सरांनी आज खूप छान मार्गदर्शन केले. मलाही अशी इच्छा वाटते
किंवा अशी कामं व्हावी, विधायक समाजाला उपयोगी असणारी विधायक कामं, की एकदा विषय असंच बोललो होतो नानांनी की आज स्मार्ट शहर बनते. स्मार्ट शहर बनत असताना वाचन संस्कृती जी आहे त्या वाचन संस्कृतीपासून आपण जरा लांब चाललोय. डिजिटल आहे ठीक आहे, म्हणजे वाचनातून जो विकास घडतो आज तरुण पिढी किंवा आज आपण समाजामध्ये बघतोय की हे सगळं आहे डिजिटल, पण आज जे नीतिमत्ता तरुणामधले किंवा जो वैचारिक दृष्टिकोन आहे हा अजून तसाच राहिलेला आहे, उदात्त झाला नाही. त्यासाठी मला एक असं वाटतं, एक मी अभिप्राय मांडतोय की भावी कांबळेंच्या नावाने पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचन संस्कृती या शहरात उभी राहावी. प्रत्येक ठिकाणी मी साहेबांनाही विनंती करतो की असे बरेचसे आपले वॉर्ड आहेत, त्या वॉर्डामध्ये एक तरी असं सशक्त आणि कृतिशील असं वाचनालय सुरू करावं, अशी मी एक अभिप्राय मांडतोय. आणि त्याच्यानुसार ही संस्कृती चांगली ह्या शहराची उभी राहील. मी भावी कांबळेबद्दल एकच बोलतो की बाबा आमटेंचं एक वाक्य आहे त्यांच्या कामाबद्दल की शोषण करणाऱ्यांचा विकास नाही, तुमचं आणि माझं नातं हे रक्त आणि जळवांचं असून तुमचं आणि माझं नातं हे फूल आणि मधमाशांचे आहे, रक्त आणि जळवांचं नसून ते फूल आणि मधमाशांचे आहे. धन्यवाद. स्मृतिशेष भावी कांबळे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. सर्व पत्रकार बंधू आणि खास करून प्रमुख अतिथी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, नानांच्या सोबत बरेच वर्षापासून राहत असताना आणि त्यांचे या शहरातली कामाची आणि पत्रकारितेची पद्धत बघताना त्यांच्या वडिलांशी तर कधी बघण्याचा आणि काम करण्याचा योग आला नाही, परंतु नानांसोबत आला आणि नानांचा जो स्वभाव आहे तो त्यांना जो मिळालाय, शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी, अशा पद्धतीचे नाना सुद्धा आणि त्यांचे वडील कसे असतील त्याच्यावरनं मी काढू शकतो. तर हे भावी कांबळे हे या शहरातले पत्रकारितेचे जनक म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही. आणि एक आता ज्या पद्धतीने डिजिटलच्या युगात आहे, तर जोपर्यंत आपलं वाचनातूनच माणसाची बुद्धी तल्लख होते आणि तो माणूस विचार करायला लागतो. डिजिटल किती युग झालं तरी सुद्धा ज्या पद्धतीने आपण म्हटलं की वैचारिक दृष्टिकोन आणि आपल्याला काय करायचं आहे ते डिजिटलच्या युगात मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार नाही. हे खास करून पत्रकारिता जी प्रिंट मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकू असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून ही प्रिंट मीडिया जास्तीत जास्त शहरात ही टिकली पाहिजे आणि वाचक वर्ग हा असाच टिकला पाहिजे अशी सुद्धा माझी भूमिका आहे. कारण की आपण जर वाचलं तरच आपण पुढच्या काळात वाचू शकू, ही सुद्धा माझी या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अधिक न बोलता मी भावी कांबळे यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. आदरणीय कैलासवासी भावी कांबळे साहेबांच्या 86व्या पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलात. या उपस्थित असलेले महापालिकेचे आयुक्त प्रदीप जांभळे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र बापूसाहेब गोरे, त्याचप्रमाणे ढसाळ साहेब, दादाराव आढाव, पत्रकार ताई साहेब, आदरणीय अरुण नानासाहेब कांबळे त्यांच्या सौभाग्यवती, तसेच बाबू मोशाय त्यांच्या सौभाग्यवती सर्व कांबळे परिवार, आदरणीय राजन वडके साहेब, विजयजी, बरेच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सहकारी पांडेजी आहेत. आता काकांच्या बद्दल बऱ्याच जणांनी त्यांचा मागचा इतिहास सांगितला. 1985 सालापासून या परिवाराशी मी जोडलो गेलो. त्यावेळेस आम्ही सगळे तरुण होतो. अर्थात नाना देखील आजही आहेत. त्यामध्ये विषय असा आहे की काका म्हणजे बहुरंगी असं विद्यापीठ होतं.
खूप जवळून काकांना पाहण्याचा आम्हाला योग आला. आत्ताच विजयरावांनी, राजन वडके साहेबांनी काकांच्या गुणांच्या बद्दलची माहिती आपल्याला दिली. त्यांच्यामध्ये कलाकार होता, नाट्य क्षेत्रातला कलाकार होता, त्यांच्यामध्ये लेखक होता. प्रके अत्र्यांच्या नंतर महाराष्ट्राला लाभलेलं खरं देणं असेल तर ते काका होते. काही लोक ही पटकन प्रसिद्ध होतात, परंतु काका हे चिरंत प्रसिद्ध राहिले. अत्र्यांना पटकन प्रसिद्धी मिळाली आणि काकांना ही चिरंत प्रसिद्धी मिळाली. भविष्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. माणसाला बघितलं की, चेहरा बघितलं की भविष्य सांगणार असं ते व्यक्तिमत्व होतं. उत्तम लेखक होते आणि खरं विद्यापीठ पत्रकारितेचं कुठं असेल तर ते आदरणीय काकांच्या घरी होतं, पिंपरी गावामध्ये. तिथंच प्रेस, तिथंच घर. आणि मला आठवतंय महाराष्ट्रातले बहुतेक मंत्री, बहुतेक राजकीय नेते, पिंपरी चिंचवड शहरातले नेते हे पहिलं पाहुणा समाचारमध्ये यायचे, शहरातली माहिती घ्यायचे, काय काय आहे ते तिथं सर्व माहिती. आणि नुसती माहिती नाही तर त्या ठिकाणी त्यांच्या सौभाग्य होते आणि परिवार भजी पण लगेच करून द्यायचे, चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणाची वेळ असेल तर जेवण देखील. आणि मला नाही वाटलं असं की एवढा पाहुणचार, आदरातिथ्य आणि सगळेजण त्या ठिकाणी अशी लोक नाट्य क्षेत्रातली असेल, राजकारणातली असेल, सगळी ही मंडळी येत होती. आज काका गेले नंतर सर्व हा भार नानांच्या खांद्यावर पडला आणि पुढची पिढी ती सावरेल आणि सांभाळेल, तसंच चालू ठेवेल अविरत, असं मी अपेक्षा व्यक्त करेन. नानांचं जे काही संस्कार काकांमध्ये होते ते नानांमध्ये उतरले. नानांनी देखील तशीच माणसं जोडून ठेवली. जरा जरी एकमेकामध्ये इतकी मैत्री आमच्यामध्ये आहे. मी राजकारणात, कामगार चळवळीत माझं आयुष्य अर्पण केलं, त्यांनी पत्रकारितेमध्ये केलं, परंतु कुठेही अशा एकमेकाला गरजा लागल्या तर एक परिवार म्हणून, शकुताई इथं आहे, आमच्या भगिनी आहेत, सगळ्या बाबूचे मिसेस आहे, एक पारिवारिक नातं आहे. आणि त्यामुळं जरी कुठं आयुष्यामध्ये असं चढ उतार झाला तरी आम्ही एकमेकाला सावरतो, सांभाळतो. बापूसाहेब असतील, दादाराव असतील, ढसाळ साहेब आहेत, सगळी पत्रकारांची एक मोड बांधावी यासाठी आम्ही एकमेकात कटुता ठेवू नका. आयुष्य खूप छोटं आहे, कधी एक्झिट होईल सांगता येत नाही, परंतु एकमेकाच्या हृदयात आपलं हृदय गुंतलेलं असावं. गेल्यानंतर 2 अश्रू डोळ्यात असावेत आणि त्याच्या आठवणी असाव्यात. एवढं प्रेम राहू द्या असं मी एकमेकाला सांगून मी मोड बांधली. कुठंतरी दुरावा झाला तरी मी एकत्र आणले, हा प्रयत्न मी केला, परंतु साले हे एकत्र झाले आणि मला दूर केलं. अजून ते निवडवर असू दे, हा सल्लागार बाजूला राहिला आणि एकत्र आले. त्यामुळे हे 4-6 महिन्यामध्ये जे चित्र चालू आहे हे मला अस्वस्थ करणार आहे. मी चूक केली का काही? मग येतात माझ्या ऑफिसला, यांच्यात भांडणं झाली की मग येतात माझ्या ऑफिसला एक जण, असं झालं तसं झालं, वेगळे वेगळे ग्रुप येतात. मग मी हे सगळं मिटवून एकत्र आणले, यायचेच बंद झाले. का असं कुठं असतंय? असं नाही आलात माझ्याकडे तरी एक तुम्ही झालात, एक दिलानं राहिलात, मला आनंद आहे. विजयरावनी आणि राजन वडके साहेबांनी जी काही मतं व्यक्त केली की पुढे काकांचा जो वसा आहे, आता ते घर राहिलं नाही, ते विद्यापीठ राहिलं नाही, काकांच्या बरोबर ते गेलं. नाना आपला संसार, पत्रकारिता, पाहुणा समाचार आणि लोकांशी संधान बांधत असताना जी काही उणीव एक राहिलेली आहे की येणाऱ्या पिढीला पत्रकारिता काय आहे, नवीन येणारी पत्रकारितेमधली आव्हानं काय आहेत याची माहिती होण्यासाठी निश्चित पिंपरी चिंचवड शहरातल्या महापालिकेनं जसा ITI मध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यातलाच एक भाग म्हणून जर एक पत्रकारितेचं मध्ये, कारण आपल्याकडे सुद्धा इतके सुंदर पत्रकार आहेत, अप्रतिम. पिंपरी चिंचवड शहरातल्या पत्रकारांसारखे अभ्यासू पत्रकार महाराष्ट्रात मी फिरतो कुठेही नाही, तेवढं मी अगदी कौतुकानं सांगेन.
अतिशय अभ्यासू आहेत. काही मजबुरी असतात, कुणाच्या बातम्या टाकल्या नाही टाकल्या, नाती सांभाळायच्या असतात, गोती सांभाळायच्या असतात, वाईट वाटेल का कायमस्वरूपी त्या ठिकाणी वाईटपणा येईल आणि त्यामुळं सकारात्मक बातम्या देऊन एकमेकाची मनं सांभाळण्याबाबतीमध्ये काम चालू आहे. पण येणाऱ्या काळामध्ये एक छानसं आपल्या काळामध्ये हे विद्यापीठ व्हावं, एक चांगले कोर्सेस आणि ह्याच पत्रकारांचा त्या ठिकाणी अभ्यासक म्हणून, प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून उपयोग तिथं करून घ्यावा आणि ह्यांनाच तिथं नियुक्त करावं. प्रत्येकाचे नाही का क्लासेस हे त्या ठिकाणी द्यावेत असं मी आपल्याला सांगेन. आणि तशा पद्धतीचं एक ऐतिहासिक, एक वेगळ्या पद्धतीचं विद्यापीठ आपल्या ITIच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक युनिव्हर्सिटीज या पत्रकारांची व्हावी अशी एक विनंती व्यक्त करून खऱ्या अर्थानं काकांच्या अनेक आठवणी आयुष्यभर आम्ही असेपर्यंत राहतील. काकांचं ते व्यक्तिमत्व, गणपती जसं पोट मोठं तसं काकांचंही मोठं. अनेकांनी दुःख मांडावी आणि पोटात ती भरून घ्यावी, हृदयामध्ये सामावून घ्यावी, चांगलं ते लोकांना सांगावं आणि लोकांच्या पाठीशी उभं राहावं. जो दुःखी मनानं मेंटली जो काही डिस्टर्ब झालेला आहे तो व्यक्ती काकांकडे जाणार, काका त्याला शांत करणार. असं एक व्यक्तिमत्व, आज अशा व्यक्तिमत्वांची आज गरज आहे समाजामध्ये, जे मायेचा हात डोक्यावर फिरवतील आणि जी काही व्यक्तींना, प्रत्येक व्यक्तीला जो काही त्रास झालेला आहे त्याच्यावरती फुंकर टाकणारी अशी मायेची माणसं असावीत, ती पुन्हा जन्माला यावीत अशीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करून काकांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. 2-3 गोष्टींचा फक्त थोडासा आता उल्लेख की रामराव अधिक उपमुख्यमंत्री असताना ते सातत्याने, त्यावेळेस 10x10चं घर होतं, 10x10 घरामध्ये ऑफिस तिथं राहिला, तिथंच आम्ही. पण रामराव अधिक कमीत कमी 20 ते 25 वेळा अनेक प्रश्नांवरती चर्चा करायला वडिलांकडे. सुशील कुमार शिंदे 10 ते 12 वेळा तिथं मंत्री असताना तिथं त्यांच्याकडे आले. सतीश चतुर्वेदी तिथे आले, श्रीकांत जिचकर तिथं आले. असे अनेक मंत्री, वसंत साठे केंद्रीय मंत्री असताना कमीत कमी 3 ते 4 वेळा अनेक विषयांवरती चर्चा करायला वडिलांच्याकडे तिथं. आणि असे अनेक या महापालिकेचे जे मुळात मुख्याधिकारी असताना म्हणजे विकादाते असतील, एनआर शिंदे असतील, लिमये साहेब असतील, ही सगळी मंडळी म्हणजे सातत्याने फोनवरती ह्याच्यावरती करत. पण महापालिका झाल्यानंतर हरनाम सिंग साहेबांचा संध्याकाळी 7:30 वाजता म्हणजे बरोबर 7:30 वाजले की त्यांचा फोन असायचा डेली अनेक विषयावरती. आज दिवसभरामध्ये घडलेल्या घडामोडींच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायची. जयराज फाटेक असतील, नवीनचंद्र जैन असतील, SP राजे असतील, ही सगळी मंडळी सातत्याने म्हणजे त्यांच्याशी संपर्क ठेवून या शहराच्या म्हणजे विकासाच्या संदर्भात किंवा प्रश्नांच्या संदर्भात सातत्याने चर्चा करून ते करतो. अतिशय विद्वत्ता आणि अतिशय होतं. म्हणजे भाऊंनी आता सांगितलं त्याबद्दल मी कर्तव्यच सांगते की मला परमेश्वराने जे तर त्यांना मिळालं असतं तर खरोखर प्रतियात्र या शहराला म्हणजे या राज्याला मिळाले असते. इतकं त्यांचं म्हणजे प्रचंड होतं, प्रचंड बुद्धिमान. म्हणजे ते संस्कृतचे खूप मोठे पंडित होते, ते बीजगणिताचे आणि इंग्रजीचे पुण्यात शिक्षक होते, ते चित्रकलेचे व्यासंगी म्हणजे चित्रकला म्हणजे GD आर्ट होते ते. त्यानंतर म्हणजे ड्रॉसमन म्हणून त्यांनी म्हणजे पुण्यात काम केलेलं होतं. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता त्यांना, म्हणजे लेखन कविता हा त्यांचा हातखंडा होता. कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं हे नव्हतं, असं अतिशय प्रगल्भ ह्याचं व्यक्तिमत्व होतं. एवढं मी बापूसाहेब गोरेंना म्हणतो की विनंतीवरती 2 मिनिटात झालं. काकांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित अतिरिक्त आयुक्त जावळे साहेब आणि सर्व प्रमुख मान्यवर, काका म्हटलं की त्यांच्याबद्दल काय बोलावं, बरं आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली. मी स्वतःला भाग्यवान समजेल की मी काकांच्या हाताखाली 6 महिने मला काम करता पत्रकार त्यांच्याकडेच सोबत त्यांची फसवणूक केली माझी पत्रकार. मी काय या शहरातले आज ज्या दैनिकामध्ये अनेक नामवंत पत्रकार आहेत ते सर्व पत्रकार काकांच्या काम करून किंवा त्यांच्या मार्गदर्शनानं ते पुढे मोठे पत्रकार झालेले. जसं काकांनी स्वतःचं कुटुंब एक सुशिक्षित असं बनवलं तसंच एक या शहरातला पत्रकार उभा केला. मी तर असं म्हणेन की ज्या ज्या वेळी पत्रकारांना त्या काळामध्ये अडचणी आल्या त्या काळी आम्ही
बिनधास्तपणे काकाकडे जायचं की काका अशी आमची अडचण, कुठली अडचण काकांनी कधीही तू छोटा तू मोठा तू दैनिकातला तू साप्ताहिकेचा असं कधीही भेदभाव न करता ज्याला ज्याची गरज पडेल अडचण असेल ती सोडवण्याचा तिने आठवण प्रयत्न केला. आणि त्यावेळेस कधी असं विचार नाही केला की माझी वेळ जाते, माझा खर्च होतो, माझा पैसा तुझ्याकडून आहे. अक्षरशः आमच्याकडे असे पत्रकार त्यावेळेस होते 4-4, 6-6 महिने काकाकडून पेपर घेऊन जायचे, तयार ट्रेसिंग घेऊन जायचे. काका मला पैसे नाहीत, त्याला परत फोन करायचे की तू मागच्या वेळेस तू पेपर छापून न्यायला, तू यावेळेस नाही आला या आठवड्यात. मग ते समस्या असते की मागचंच पैसे दिले नाहीत काकाचे, तर मग आता कसं काय काका छापून देते, नाही म्हणजे तुला परत छापून देतो, तुला ज्यावेळेस जमल त्यावेळेस तू पैसे दे, परंतु तू पेपर चालव, उभा राहा. असं एखाद्या वडिलासारखं या शहरातील पत्रकारांना काकांनी खूप जपले. आणि फक्त पत्रकारच नाही, तर मी ज्यावेळेस त्याच्याकडे जात होतो अक्षरशः मला सांगायचे आज तुला पुण्याला जायचं, याची बाईट घ्यायची, त्याचं मुलाखत घ्यायची, त्याची माहिती आहे. 1 तास 2 तास वेटिंग करावं लागत होतं. त्या काळी अनेक नगरसेवक असतील, अनेक सामाजिक मोठे मोठे कार्यकर्ते असतील, त्या काकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी, सल्ला घेण्यासाठी किंवा काकांची शिफारस अनेक अधिकारी मी तिथे बघितले की काका एक फोन माझ्यासाठी तेवढा करा, माझी तेवढी बदली करायची, माझं प्रमोशन करायचं किंवा माझी एखादी अडचण आहे. अशा सर्व थरात काकांना मी पाहिले. ज्या ज्या ठिकाणचे ज्या ज्या विषयात लोक येतील त्या त्या लोकांना तिथं न्याय देण्याचा काकांनी प्रयत्न केला आहे. खूप मोठे आता सांगितलं सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. ज्यांना ज्यांना काका दिसले, ज्या ज्या अंगाने दिसले, ज्या ज्या विषयात त्यांचा अनुभवला त्यांनी सगळं कथन केलं. खरंच काका म्हणजे दयाळू होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट दयाळू होते. एखाद्याने जर त्यांच्याबद्दल वाईट बोलले, चुकीचे काय बोलले असतील तर त्यांना बोलवून यायचं, जाऊ दे ठीक आहे झालं, विषय सोडून दे. मला आठवतं की कोंडे साहेबांना या शहरात कोण ओळखत नाही. कोंडे साहेब अनेक वेळा तास 2-2 तास काकाशी चर्चा करताना तिथेही प्रेसवर विषयी स्वतः करतो. असे किती आता तर नावं सांगितले, मंत्री असतील किंवा या शहरातले नामवंत पदाधिकारी असतील, लोकपुढारी असतील, सगळ्यांनी काकांचं मार्गदर्शन मोठं झालेलं आणि तोच त्यांचा कार्याचा पाहून आम्ही या पत्रकार या त्याला संघाला त्यांचं नाव दिलेलं. अनेकांचं असं म्हणून पु ल देशपांडेच आहेत आमच्यासाठी. पु ल देशपांडे महाराजसाठी असतील, परंतु आमच्यासाठी हे पु ल देशपांडे म्हणून आम्ही त्यांचं नाव दिलं. मला दुसरं खंत कांबळेकरवरशी व्यक्त करायची की ज्या पद्धतीनं काका दिसत आहेत आता, जे जगतापांना वेगळे दिसले, बाळासाहेबांना वेगळे असतील किंवा तायडेंना वेगळे असतील, यांना वेगळे असतील किंवा भोसले साहेबांना वेगळे असतील, प्रत्येकाला वेगळे काका दिसले. मला असं वाटतं की काकांची ज्या पद्धतीनं आता लोकांपुढे मान्य व्हायला पाहिजे, काकांचे जे गुण आहेत, काकांचे जे सगळे चांगले चांगले गुण आहेत लोकांपर्यंत, समाजापर्यंत किंवा आता जे पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक कार्यकर्ते काकांनी उभा केलेले आहेत की नाही मला तिथलं एखादं राजकीय पद सुद्धा काकांच्या शिफारशीतून मिळत होती की आमचा भाग काँग्रेसचं मला तिकडचं हे पाहिजे, वार्ड अध्यक्ष पाहिजे किंवा काही काका सांगायचे. आणि काका अशी पुरवणी देत नाही शिफारस, त्याला चेक करायची किंवा काकाला माहिती असायची त्याच्याबद्दलची आणि त्यावेळेस ती शिफारस करायची आणि तो चांगला त्याला एक संधी देत. महापालिकेतील अनेक लोकांचे प्रमोशन असतात ते काकांचे शिफारशी आणि तो चांगलं काम करतोय, त्याची अजून एकही तक्रार नाही, काय अडवलंच त्याला. अशा पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक घटकाला काकांनी उभा करायचं, आदर देण्याचं, मोठं करायचं काम केलेलं आहे. आत्ताच जे मार्गदर्शक बोर्डवर नाव आहे त्यांचं, मला वाटत नव्हतं तो विषय इथे येईल, परंतु असं होतं की साहेब आहे तिथं भोसले साहेब, निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता लागत नाही आपल्याकडची पद्धत. निवडणुका संपल्या की आचारसंहिता संपते, तसं आम्ही करणार नाही. आम्ही दोघंही पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊ. आम्हाला मार्गदर्शनाची सहकार्याची गरज आहे आणि निश्चित तुम्ही द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही काकांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. पाटील माझे सर्व मित्र, खरं म्हणजे भावी कांबळेंच्या जयंतीनिमित्त बोलणं हे माझ्यासाठी व्यक्तिगत, बापासाठी होत नाही. काका, बाबू, छबू
यांचे ते बायोलॉजिकल फादर असतात. माझे मोरल, इमोशनल, इथिकल असे सर्व प्रकारचे फादर. पत्रकारिता कशाशी खातात हेही माहीत नसलेला एक उडाण टप्पू वाया गेलेला तरुण माझे मिळवणे पांडुरंग जगतापांनी काकांच्या हातात दिले. याला नानाही साक्षीदार आहेत. याला काहीतरी करायला शिकवा जा आणि मी पत्रकारिता शिकवतो. पत्रकारिता कशी करावी याचं खरं म्हणजे मला काही हक्क नाही कोणाला काही सांगायचं. पण काकांनी मला जे सांगितलं ते इतरांना कळावं हा माझा उद्देश आहे. पत्रकारिता करताना कुणालाही न दुखावता म्हणजे त्याची चूक न सांगता नव्हे, न दुखावता म्हणजे ती चूक सांगताना देखील चांगल्या पद्धतीने सांगणे, म्हणजे योग्य पद्धतीने सांगणे, त्याचबरोबर ती चूक आहे हे त्या माणसाला पटवून देणे. हे करत असताना व्यवसायही सचोटीने शुद्धपणे कोणत्याही प्रकारचा कुणाला त्रास न देता करता येतो हे कांबळेंनी मला शिकवलं. गेली 40 वर्ष पत्रकारिता, 40 वर्ष या शहरात काम करतो. या 40 वर्षांमध्ये मी फार लोकांना म्हटलं असेल की तुम्ही चुकीचे आहात किंवा तुम्ही बरोबर आहात. पण हे म्हणताना त्यांना दुखावणार नाही याचा काय विचार करा. त्यांना ते टोचेल पण ते भोसकले जाणार नाही. टोचलं तर पाहिजे ना, आपण केलेली चूक आपल्याला टोचली पाहिजे. आणि जर ते आपल्याला टोचत नसेल तर कुठेतरी ती थोडीशी टोचवली पाहिजे. हा एक साधारणपणे हिशेब असतो. मग मात्र ते टोचणं हे भोसकणं नसावं हे मला भावी कांबळेंनी शिकवलं. आणि मी ते माझ्या गेल्या 40 वर्षाच्या कामात प्रत्येक वेळी वापरत गेलो. भावी कांबळे कोण होते तर मी मागाशी सांगितलं माझ्यासाठी काम. त्या माणसाने या शहरातली पत्रकारिता 74 साली ज्यावेळी तयार केली तर सायक्लोस्टाईल मशीनवर ते पेपर छापले. तुम्हाला सायक्लोस्टाईल मशीन करायची माहिती आहे? सायक्लोस्टाईल मशीन नावाचा एक प्रकार असायचा की एक कागद होता, त्या कागदावरती टाईप केलं जायचं, त्याला छिद्र पाडायचे आणि ते छिद्र नंतर शाईच्या पॉटला लावून ते रोल करायचं आणि त्याच्यातून प्रिंटिंग करायचं. एक प्रकार होता. तर त्या सायक्लोस्टाईल मशीनवरती देखील काकांनी पेपर काढले. मशीन नव्हतं म्हणून प्रूफ मशीन नावाचा आमच्याकडे एक प्रकार होता. सर खिळे जुळवले ते पान लावायचं असं, ते उलटे असायचे खिळे. आता ही सरळ अक्षरं दिसत आहेत, ही समोर उलटी दिसायची तर ती सरळ छापली जाते. कागदावर आल्यावर ती उलटी दिसायची तर ती खिळे लावायचे, त्याच्यावरून शाईचा रोल फिरवायचा, वरून कागद चिटकावायचा आणि त्याच्यावरून एक रोल फिरवायचा. अशा प्रकारे सुद्धा पेपर काढून काकांनी वाटले. का हा काटाटोप त्यांना करावासा वाटला? का? म्हणजे कारण काय? तर या शहरातल्या माणसाची व्यथा, या शहराची खरी परिस्थिती लोकांपर्यंत, समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी हा त्यांचा त्या माणसाचा उद्देश होता. शहर उभारी घेत होतं. 95 पर्यंत सर या शहराचा जो विकास झाला तो विकास गरजेचा झाला आणि 95 नंतरचा या शहराचा विकास लक्झरीचा झाला. पण जर गरजेचा झालाच नसता तर लक्झरीचा कसा झाला? हा प्रॉब्लेम आहे ना. तुमच्या गरजा भागल्याशिवाय तुम्ही म्हणजे कारची गरज भागल्यानंतर बीएमडब्ल्यूचा विचार करा ना. हा एक साधारणपणे हिशेब असतो. म्हणजे मला सुती कपडे मिळत आहेत, मग आता मी थोडे भारीतले रेशमी वगैरे घ्यायचा प्रयत्न करेन.
या शहराची गरज पूर्ण ज्या काळात होत होती त्या काळात काकांनी या शहरात काम केलं. काय काम केलं तर राजकारण, समाजकारण, नोकरशाही, अर्थकारण या सगळ्यांना चालना देण्याचं काम. प्रत्येक वेळी कुठं काही अडकलं की आम्ही सगळे काकांकडे जाऊन बसायचो. म्हणजे आता राजनजींनी सांगितलं की पुण्यातून आल्यानंतर परफेक्ट आणि ऍक्च्युअल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून काकांकडे पाहिलं जायचं आणि हे निस्पृहपणे कोणताही हेतू न ठेवता ते करायचे. सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी ज्यांनी पुण्यात काम केलं, देशपांडे साहेब आहेत, त्यांनी काम केलंय, नानांनी आपलं, राजनजींनी केलंय, उद्धव भारसाळकर होते, सुनील माळे होते, तुमचं सत्यजित जोशी होता, रमेश डोईफोडे होते, विक्रम आपलं गोखले साहेब होते, माधव गोखले साहेब होते. म्हणजे आता ही सगळी लोक आज साहेब वृत्तपत्रांमध्ये फार मोठी नावं आहेत. मोठी नावं म्हणजे इतकी मोठी की वी कॅन टच दॅम, इतकी मोठी. माधव गोखले आज रानडे इन्स्टिट्यूटला शिकवतात, रानडे इन्स्टिट्यूटला शिकवतात. हे गेस्ट लेक्चरर आहेत रानडे इन्स्टिट्यूटला. काय सुनील माळी आज मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत. ही मंडळी आम्ही ज्या याच्यातून तयार झालो, ज्या भट्टीतून तयार झालो, ती भट्टी होती बालकामळे. आणि त्या भट्टीने आम्हाला काय शिकवलं की तुम्ही समाजाचे एक सच्चे संदेश वाहक बना. समाजाला काय हवं ते तुम्ही हे त्या समाजाच्या गोष्टी पूर्ण करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणारे पाईक बना. आणि ते काम आम्ही सगळ्यांनी करायचा प्रयत्न केला. नाना, आम्ही त्याच पिढीतले आहोत. राजनजी, आम्ही त्याच पिढीतले आहोत. आम्ही काम करतो आहोत. आता फक्त एवढ्याच गोष्टीचं थोडंसं वैषम्य वाटतं की आजच्या पत्रकारांना शिकायची इच्छा नाही. विजयजी मगाशी म्हटले किंवा असं काहीतरी असावं. मला आश्चर्य वाटेल. आम्ही 85 साली महाराष्ट्र विद्या प्रबोधिनी, महाराष्ट्र वृत्तपत्र विद्या प्रबोधिनीची स्थापना केली. विजयजी 4थी बॅच मिळू शकली नाही आम्हाला. ही शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि त्याचेही करते धरते काकाच होत्या. जे अगदी स्पष्टपणे सांगतो. मी सचिव होतो त्या संस्थेवरती, पूर्ण वेळ काम करायचो. राजनजी यायचे शिकवायला. राजनजी डबल रोल मध्ये होते. एक गोष्ट विद्यार्थी म्हणून बघायचे आणि एक गोष्ट शिक्षक म्हणून बघायचे. त्यांच्याकडे ते काम होतं. म्हणजे हे आम्ही शिकलो. पण आता ती शिकायची प्रवृत्ती किती लोकांमध्ये आहे हे थोडंसं वैषम्य वाटतं डोक्याला. एक युट्यूब चॅनल सुरू करायचं, एक 7,000 रुपये 10,000 रुपये खर्च येतात. एक वेब पोर्टल सुरू करायचं 7,000-10,000 रुपये खर्च येतात. पण काय करायचं ते कळत नाही. बापूसाहेब, माझं म्हणणं जर चुकीचं असेल तर ते रेक्टिफाय करा. काय करायचं ते कळत नाही. मग आपण काय करतो? धडाधडा कॉपी पेस्ट करतो. नका करू, नका देऊ ना बातम्या. तुम्हाला कोण बोलवायला नाही आलं पत्रकार व्हा म्हणून. तुम्ही तुमच्या उपजीविकेचं साधन म्हणून पत्रकार झाला. तुम्हाला कोणी बोलवायला नाही आलं. मग जर समजा तुमची उपजीविका करायची असेल तर ती चांगली करा ना, व्यवस्थित करा ना. प्रॉब्लेम काय? हा आमचं सुदैव की आम्हाला भावी कांबळे होते. भावी कांबळे निवडी, नाना, मी, बापू, आम्ही कुणी प्रगल्भ नसू. राजनजी, आपण तेवढे प्रगल्भ नसू, पण जे काही थोडं बहुत ज्ञान आमच्याकडून आहे. आजपर्यंत कोणत्याही माणसाला असं वाटलं नाही किंवा नाना किंवा बाळासाहेब किंवा राजनजी किंवा आमचे बापूसाहेब त्यांना विचारावं हे कसं करू रे. जी मुलं विचारतात, सगळी विचारतात. काही मुलं ज्यांना जिज्ञासा असते, जे विचारतात त्यांना
संतलालजी जे विचारतात त्यांना स्पष्टपणे सांगतो आम्ही. नाना पण सांगतात, सांगतो बापूसाहेब पण सांगतात, राजनजींना एखादा संदर्भ विचारला तर तेही पुरवतात. पण आमचं दुःख असं आहे की मोजकी बोटावर मोजणे एवढी लोक आहेत. थोडे विस्तारा, स्वतःचा विस्तार करून घ्या. मग विजयजी, मग भावी कांबळेंच्या नावाच्या पारितोषिकाला वजन निर्माण, त्या लायकीचा माणूस राहावा ना. पारितोषिक द्यायचं कुणाला? प्रॉब्लेम आहे ना. या शहरात पत्रकारिता करणारा माणूस ज्याला भावी कांबळेंच्या नावाने पुरस्कार द्यायचा आहे, माणूसच सांग. त्यांचे एवढे बहुआयामी आपण कुणी होऊ शकत नाही. हे जरी तितकंच स्पष्ट असलं तरी निदान त्यांच्या विचारांवरती काम करणारी लोक तर असावीत. नाना, हे दुःख तुमचं आहे की नाही? तर माफ करा मला, खरं म्हणजे मी थोडासा हेवी डोस झाल्यासारखं वाटतंय. सगळे एकदम शांत झालेत. तसं काही माझ्या मनात नाही. पण ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे अशा लोकांनी एकत्र यावं. तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला शिकवायलाच बसलो. इच्छा आहे आमची, एकत्रित यावं. तुम्हाला काय हवं, कसं हवं, त्याचं संपूर्ण मार्गदर्शन दादा आपण करू शकतो. काय प्रॉब्लेम. फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही ती तयारी दाखवा, ती उभारी तुम्ही दाखवा. काकांच्या 86व्या जयंतीनिमित्त मला एक बोलायचं संधी मिळाली, त्याबद्दल नानांचे शतशः आभार आणि काकांना विनम्र अभिवादन. जय भीम. सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे नाना, आजासाहेब, रायसाहेब, बाबूसाहेब, साहेब आणि सर्व वरिष्ठ पत्रकार बंधू भगिनी. तिसऱ्या मजल्यावर या पत्रकार कक्षा दिनाचा योग हा माझा पहिला. धन्यवाद देतो प्रथम की मला आणि आयुक्तांच्या वतीने का होईना पण मी आलो शकतो. आणि तसं विचार केला तर या शहराला ज्या प्रमाणात राजकीय लोकांचा वारसा आहे तेवढा ताकदीचा वारसा आहे पत्रकारितेत सुद्धा आहे. केवळ एका विचारावरती हे शहर घडत नाही. तुम्ही साक्षीदार हे सर्वप्रथम सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे नगरपालिकापासून ते महापालिका होईपर्यंत आणि त्याचं मेट्रो शहर होईपर्यंत किंवा स्मार्ट सिटी तुमच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर ते होईपर्यंत याच्यामध्ये सगळ्या घटकांचा सहभाग आहे. तसाच सहभाग जर बघितलं तर पत्रकारितेचा म्हणजे विचाराचा वारसा लागतो. केवळ शहर हे इमारती आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरनं उभा राहत नाही, त्याला एक कुठंतरी वैचारिक पाठबळ लागतंय जे की आपल्या पत्रकारितेत आहे. जसं कांबळे सरांबद्दल सांगायचं की ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. सगळ्याचा एक मार्गदर्शक, एक वैचारिक व्यासपीठ, अशा सगळ्या प्रकारची एक ती मोठी संस्था आपल्या ठिकाणी होती आणि त्याच्यातले बरेचसे हे शिष्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत, समोर आहेत आणि त्याचा एक आनंद आहे की या निमित्तानं मला इथे येण्याचा योग येतो. 2-3 मुद्दे चांगले सांगितले म्हणजे मला फार आवडले. मी तेवढा तुमच्या एवढा प्रगल्भ नाहीये पण माझ्या परीने मी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी अगोदरही बऱ्याच ठिकाणी कामं केलं पण इथली पत्रकारिता खरंच वेगळं पण जाणवते मला. काही गोष्टीमध्ये निश्चितच त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुधारणा करण्यासारखी बाब आहे. जसं की अधिकारी म्हणून आम्हालाही वाटतंय की आजकाल जसं सरांनी पण सांगितलं की थोडंसं कुठंतरी आपण म्हणजे अपडेट राहण्यामध्ये आम्ही अधिकारी म्हणून पण म्हणजे आपण मग पत्रकार म्हणून नाही पण अधिकारी म्हणून पण आम्ही पण राहिलं पाहिजे आणि त्या बाजूचं पण राहिलं पाहिजे. कारण ही काळाची गरज आहे. कारण आपण असं म्हणून चालत नाही की मला ह्या सगळ्या गोष्टी ते एकाच अँगलनी बघाव्या. त्याच्याप्रमाणे अभ्यासपूर्ण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि निश्चितच आपण जे 2-3 सूचना दिल्या त्याच्यामधला हा एक विषय आहे की आपण त्याच्यावरती पॉझिटिव्हली 100% विचार करता येईल याच्या अनुषंगाने. आणि दुसरा मुद्दा एक महत्वाचा होता की प्रसाद साहेबांनी सांगितलं की कुठलीही पत्रकारिता करत असताना म्हणजे ती कोणाला टोचणार नाही, म्हणजे टोचलेली चालेल पण ते घुसकणार नाही असं त्यांचं वर्ड होतं. पण ते निश्चितच बरोबर आहे. पण आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही हो बघू
आणि अण्णाला तर फार चांगली सवय. अण्णा तर एकदम सगळ्याला म्हणजे अण्णाचं खरंच कौतुक करा. अण्णा कुठलंही सिच्युएशन राहिल्यानंतर एकदम प्लेन नॉर्मल म्हणजे समोरच्याला आणि अण्णाला मी खालीच फोन केला एका विषयासाठी. अण्णा सर करू मी म्हटलं अण्णा हो का नाही समजायचं सर हो समजा. म्हणजे अशा प्रकारचं ते आम्हाला सवय असते. जनरली स्वाभाविक कोणाला जरी आम्हाला माहिती की होत नाही पण तरी आम्हाला त्याला ना म्हणता येईल. कारण ते ऑब्व्हियसली कसं असते की त्याची अपेक्षा असते ठीक आहे बाबा आम्ही बघतो हरकत नाही. पण तशा प्रकारे पत्रकारिताचा रोल वेगळा आहे. तुम्हाला असं गोल गोल सांगून नाही चालणार. म्हणजे त्याच्यामध्ये एक कुठंतरी ते सुधारण्यासाठी संधी 100% दिली पाहिजे. समोरच्याला कळालं पाहिजे की इथं सुधारणा करण्याची वाव आहे आणि त्याच्यातनं त्याला मेसेज गेला पाहिजे की जो चुकले पण ते 100% ऍक्सेप्टेड. आणि आजकाल हे कळालं पाहिजे आम्हा अधिकाऱ्यांना पण कर्मचाऱ्यांना पण कळालं पाहिजे की तुमच्या लेखणीतनं की बाबा इथं गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही केवळ आम्ही ऑनलाईन हे सुधारणा किंवा त्याचे सजेशन मागवण्यापेक्षा तुमच्याकडनंही घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्या अनुषंगानं पण आपण पॉझिटिव्हली आपण फीडबॅक देत राहणं आवश्यक आहे. या सगळ्या याच्या निमित्तानं सांगतोय की शहरासाठी काय लागते काय नाही याची खरी गरज हे लोकांमधनं तुमच्या मार्फत आम्हाला कळतं. कारण दुसरं माध्यम नाहीये. एकतर कोण येणारे व्हिजिटर्स किंवा लोकप्रतिनिधी पण ते त्यांची एक बाजू मांडत असतात की खरी नसते हे पण तुम्हालाही माहिती. ती त्यांची गरजेची बाजू असते पण तुमची जी बाजू आहे ती बाजू ऍक्च्युअल लोकांतनं येणारी बाजू आहे ही तुम्हाला माहिती आहे. कारण प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा वर येत नाही जितकं पॉलिसी डिसिजन पर्यंत येऊ शकत नाही. तर त्यावेळेला ही तुमची खरी एक मोठी गरज निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी आणि ते तुमच्याकडनं फुलफिल होणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या आता याच्याबद्दल फार काही मी हे करणार नाही पण ह्या विस्फोटावरती मला ह्या जयंतीनिमित्त भावी कांबळे सरांच्या बोलवलात ना सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो की एवढ्या चांगल्या माध्यमातून मला तुम्ही बोलवलंय आणि सगळ्यांचा त्या निमित्तानं भेट पण झाली. आणि अशाच पद्धतीने करत राहा आणि असंच प्रेम राहू द्या. म्हणजे जेणेकरून आम्ही काय की फार नाही 2-3 वर्ष 4 वर्ष आम्ही काम करत असतो पण हा नाता जिव्हाळा जो आहे तो निश्चितच पुढं कंटिन्यू होत असतो. आणि पर्सनली माझे प्रत्येकाशी संबंध आहेत काही प्रमाणामध्ये आणि याच पद्धतीनं असंच राहूया. आणि या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल परत एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. एक छोटंसं किस्सा फक्त एक मी परत हे करतो की त्यांच्याबरोबर मी तरुण भारतच्या ऑफिसमध्ये 78 सालची गोष्ट असेल. गोपाळराव बुतकर होते आणि गोपाळराव बुतकरांच्याकडे तरुण ऑफिसमध्ये गेलं ते गप्पा सगळ्या झाल्या का सगळ्या झाल्या. तर त्या काळामध्ये तरुण भारत पिंपरी शहरात येत नव्हता. तर त्यांनी सांगितलं की तरुण भारत येऊ द्या. गोपाळराव बुतकरांनी सांगितलं नाही अडचण येत अशा आम्हाला पोहोचत. म्हटलं काय काळजी करू नका माझी पोरं शहरामध्ये तरुण भारत प्रत्येक स्टॉलवरती ठेवायचं काय हे करायचं काम करतील पण तरुण भारत आला पाहिजे शहरामध्ये. सगळं झालं. बाहेर आल्यानंतर मी म्हटलं तुम्ही पुरोगामी विचारांची तुम्ही सातत्याने म्हणतात तरुण भारत एका वेगळ्या विचारांचा आहे. तुम्ही कसं काय त्यांना हे केलं की तुम्ही ह्या शहरामध्ये तरुण भारतीय तुम्ही असं कशी ऑफर केली मला कळलं नाही ते. मग त्यावेळेस ते म्हटलं की पिंपरी शहर जे विकसित होतंय हे नुसतं इमारतींचं शहर बनून चालणार नाहीये. इथला माणूस सुसंस्कृत झाला पाहिजे. आणि सुसंस्कृत केव्हा होणार आहे तर एखाद्या विषयाच्या संदर्भात वेगवेगळ्या म्हणजे घटकांचे विचार नक्की काय आहेत हे जेव्हा तो वाचक वाचेल त्यावेळेस तो सुसंस्कृत होईल. त्यामुळं आपला आपण कोणत्या विचाराच्या त्यापेक्षा त्या लोकांना वाचणाऱ्या लोकांना काय पोहोचवलं पाहिजे हे बघणं खूप महत्वाचं आहे. तर हे शहर घडणार आहे नाही तर इमारतींनी नुसत्या घडणार नाही. त्यामुळे तरुण भारत या शहरात आलाच पाहिजे. आपण त्यांना पाहिजे ती मदत करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती. असो आपण ह्या कार्यक्रमात मुळात सगळेच्या सगळे पवना समाजाच्या कुटुंबातले आहेत त्यामुळे मी ह्यांचे आभार नाही मानणार यांना फक्त धन्यवाद व्यक्त पण तुम्ही मात्र इथं आलात त्यामुळे तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी यशवंत भाऊंना विनंती करतो की त्यांना शाल बुके देऊन त्यांचे आभार व्यक्त करावे. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.